स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। भगवता धम्मो संदेहिको अकालिको यैवास्तिको परायिको पाचकं वेदितव्यो नियो हेति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो रुचिपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो भगवतो सावक संघो यदिदं चत्वारि पुरुष
अभी हम संघमित्रा बुद्ध विहार यहाँ आज विशेषतः ये संघमित्रा बुद्ध विहार उद्घाटन प्रतिष्ठापन कार्यक्रम संपन्न हुआ। अभी पूजनीय भिक्षु संघ धम्म मंच की तरफ आगे बढ़ रहे हैं। पूज्य भगवंत बोधीपालो महाप्रभु अध्यक्ष लोकोत्तरा चॅरिटेबल मिशन सहकार छत्रपती संभाजीनगर अनुसंघ चालक अखिल भारतीय भिक्खू संघ बौद्धविहार पूजनीय डॉक्टर यथा इंद्रवंश महादेव भंते छत्रपती संभाजीनगर सुपतिपन्नो भगवतो सावक संगो उजुपतिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संगो सामीचीपतिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरीशयुगानि अत्था पुरीशपुग्गला ये स भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाति संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघानागता पाचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अन्यं संगो मे शरणं वरं ये तेन सचवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं च त्रिविधुतमम्। ये बुद्ध विहार लोकार्पण तथा तथागत गौतम बुद्ध मूर्ति प्रतिष्ठापन कार्यक्रम ये संघमित्रा बुद्ध विहार बोरखेड़ी जालना ये कार्यक्रम का प्रारंभ हो रहा है। माइक मध्ये म्हणा साधू साधू साधु साधु साधु। पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे या ठिकाणी धूप आणि दीपाने पूजन व अभिवादन संबुद्धो भगवतं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। साधु साधु साधु।
पुढील गाथा आणि सूत्रसंचालनासाठी मी वंदनीय भिक्खू संघाकडे माईक देत आहे. पूजनीय काश्यप भंतेजींकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धाचा, तथागत भगवान गौतम बुद्धाचा. मी द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणागमन संपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. तिसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथा. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु साधु. साधु साधु साधु. पूज्य भगवंत काश्यप महाथेरो महासचिव लोकोत्तरा चॅरिटेबल मिशन चौका छत्रपती संभाजीनगर यांना अभिवादन करण्यासाठी स्वागतासाठी मी आयुष्यमान अरुण मस्के, आयुष्यमान सकाराम मुळे, आयुष्यमान बाबासाहेब खरात आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी पूज्य भगवंत काश्यप महाथेरो यांचं या ठिकाणी अभिवादन करावं, स्वागत करावं. देने के लिए आए ना.
चला म्हणा साधू 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 साधू. धक्का द्यावा लागतंय. कंप्लीट गाडी आहे अजून चावीवर नाही आले बटनावर. धम्मं नमामि संघं नमामि एके जीवोतं शरणं गतासे न ते गमे सन्ति अपायं पहाय मानुष देहा देवकाय परिपुरन्ति एके चिदम्मं शरणं गतासे न ते गमे सन्ति अपायं पहाय मानुष देहा देवकाय परिपुरन्ति एके संघं शरणं गतासे न ते गमे सन्ति अपायं पहाय मानुष देहा देवकाय परिपुरन्ति. मना साधु. तथागत भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, सामनेर संघाचा, उपासक उपासिकांचा, संघमित्रा बुद्ध विहाराचा आज संपूर्ण विश्वाला शांतीचा, क्रांतीचा आणि मानवतेचा हितोपदेश देणारी तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी इदं बुद्धं बिंदेहि सभ्येहि देव मनुष्यैहि पूजयितुं इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापेमि इदं मे पुण्यं बोधिज्ञानं पटिलाभाय संवततु. या मंगल ध्वनीतून तथागत भगवान बुद्ध शास्त्रांच्या मूर्तीच्या आज आपण याची डोळा सर्व भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये विकारमुक्तीसाठी प्रयत्नशील असणारा तथागतांचा पूजनीय भिक्खू संघ या तीनही रत्नांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आज आपल्या बोराखेडी गावामध्ये लोकसेवा भागामधून अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने बाबासाहेबांच्या अनुकंपेने जे काही आपल्याकडे धनसंपत्ती आहे यामधून बाबासाहेबांच्याच वचनाला अनुसरून आपल्या कमाईचा 20वा भाग धम्मकार्यासाठी दान केला पाहिजे. हे वचन तुम्ही सर्वांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात उतरवलं आणि सुंदर अशा विहाराची निर्मिती केली. या विहारामध्ये अतिशय सुंदर असा पंचधातूचं बुद्धरूप या ठिकाणी निर्माण केला आणि ही संधी ज्यांच्यामुळे आपणास प्राप्त झाली असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्तीसुद्धा पंचधातूचीच अतिशय सुंदर या ठिकाणी आपण आणलेली आहे, निर्माण केलेली आहे. या बुद्ध रूपाच्या प्रतिस्थापनेच्या निमित्ताने आणि विहाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी भिक्खू संघाला असं सन्मानपूर्वक निमंत्रित केलं. यामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुसंघ नायक ज्यांनी संपूर्ण भारतातील पहिलं भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण केला लखुत्तरा महाविहार येथे. जगातील बहुतांश बौद्ध राष्ट्रामध्ये आणि पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सुद्धा जाऊन ज्यांनी धर्माचा प्रसार आणि प्रसार केला असे पूज्य बोधी बालाजी महास्थवीर
तद्वतच ज्यांनी आपल्याला दीक्षा दिली, बाबासाहेबांना दीक्षा दिली, असे पूज्य वेदांत चंद्रमणीजी महास्तवीर यांचे शिष्य ज्ञानेश्वर महास्तवीर आणि त्या परंपरेतील त्यांचे शिष्य पूज्य वेदांत डॉक्टर SR इंद्रवंशी महास्तवीर बंतेजी आपल्याला लाभलेले आहेत. या ठिकाणी पूज्य भिक्खू शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र असं त्यांचं नाव आहे. नुकतीच यांनी धम्मदेशना दिली, चांगला अभ्यास आहे त्यांचा. तद्वतच पूज्य भिक्खू अनुरुद्धाजी, पूज्य भिक्खू धम्मानंद, पूज्य भिक्खू विनय सेन, पूज्य भिक्खू रैवत, उपस्थित संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, श्रामणेर संघ, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आणि विशेषतः ज्यांनी या विहारासाठी, बुद्धरूपासाठी, बाबासाहेबांच्या मूर्तीसाठी दान केलेलं आहे असे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका. आज आपण पाहतो की थोडसा काही कालावधी आम्ही मागे गेलो तर आमच्या लक्षात येतं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला धनसंपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला मानसन्मानानं राहण्याचा अधिकार नव्हता. हे सर्वची सर्व अधिकारापासून आम्ही वंचित होतो. याची सुरुवात तशी महात्मा फुले यांनी केली आणि महात्मा फुले आपल्या वचनामध्ये म्हणतात, विद्येविना नीती गेली, नीतीविना गती गेलं, गतीविना वित्त गेलं, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. बाबासाहेब त्यांना गुरु मानत होते. तर हे सर्वची सर्व अधिकार रक्ताचा एक थेंबही न सांगू देता ज्यांच्यामुळे आम्हास प्राप्त झाले असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यामध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज या निमित्ताने तुम्हा सर्वांना थोडक्यात उपदेश करू इच्छितो, कारण की तुम्हा सर्वांना धम्मदेशना देखील म्हणतेजींना विनंती आहे. सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित परियोतपनं येतं बुद्धान शासनं. महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर संघ मित्रा बुद्ध विहार बोरखेड़ी जालना बुद्ध विहार लोकार्पण संगदान तथा बुद्ध मूर्ति प्रतिष्ठापन कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्खु संघ, पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो बंतेजी, पूजनीय भदंत काश्यप महाथेरो, पूजनीय भदंत अनुरुद्ध थेरो, पूजनीय भदंत शिवली थेरो, प्रमुख पूजनीय भिक्खु संघ, श्रामणेरगण, उपस्थित उपासक उपासिकाएं तथा बुदास टीचिंग चैनल देख रहे संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, पुण्यं चे पुरुषो कैरा कैरा थे तंग पुनः पुनः. इंसान को पुण्य करना चाहिए, धम्म करना चाहिए, वो भी बार बार बारंबार करना चाहिए. जो व्यक्ति पुण्य करता है, धम्म करता है, उच्च प्रकार के महान सुख मिलता है. तो पुण्य करना चाहिए. तथागत बुद्ध कहते हैं पुण्य करना चाहिए. तो पुण्य क्या करना? बुद्ध कहते हैं दानं ददन्तु श्रद्धाय, श्रद्धा पूर्वक त्याग चित्त से दान देते रहो. शीलं रखन्तु सर्वदा, शील सदाचार पालन करते रहो. पावना फिरता मंतो ध्यान साधना करते रहो. तो ये पुण्य है,
कुशल है। उसमें से भी महाकारुणिक तथागत बुद्ध महाकुशल का भी उपदेश देते हैं। जो एक बार दान दिया उसका पुण्य तो मिलता है, बाद में भी उसका पुण्य मिलता रहता है, उसे कहते हैं महाकुशल। बुद्ध कहते हैं बुद्ध विहार दान देना ये महाकुशल है। बुद्ध विहार दान दिया, आज के दिन दान देने वाले सभी को पुण्य मिलता है। जीवन भर ये बुद्ध विहार में पुण्य कार्य होगा, धम्म कार्य होगा और उसका पुण्य दान देने वाले को हमेशा मिलता रहेगा। इसलिए बुद्ध विहार दान देना महाकुशल है। साथ ही साथ बुद्ध विहार के लिए जमीन दान देना ये भी महाकुशल है। संग दान देना ये भी महाकुशल है। अस्त परिष्कार दान देना ये भी महाकुशल है। कठिन चीवर दान देना ये भी महाकुशल है। सार्वजनिक शौचालय बना के दान देना ये भी महाकुशल है। धम्म दान देना ये भी महाकुशल है। ऐसे बहुत सारे महाकुशल में बुद्ध विहार दान देना भी महाकुशल है। बुद्ध विहार के लिए जमीन दान देना भी महाकुशल है। आज बोरखेड़ी जालना में ये संघमित्रा बुद्ध विहार पूजनीय भिक्षु संघ को दिशा विदिशाओं से आने वाले संघ को उद्देश्य करके ये संघ दान कार्यक्रम संपन्न हो रहा है। आज दान दिया उसका पुण्य आज मिलेगा, जीवन भर भी मिलेगा। हम रहे ना रहे फिर भी इसका पुण्य मिलता रहेगा। इसलिए इतने बड़े महाकुशल करने वाले यहाँ के संपूर्ण उपासक उपासिकाएं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दान देने वाले संपूर्ण दायक दायिका सभी को बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, ऐसी कामना करते हैं। बोलिए साधु साधु साधु। 3 वेळा साधू साधू म्हणा। साधू साधू साधू। बसून घ्या। आता जे उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या। जे उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या। आपल्याला धम्मदेशना ऐकायची आहे। धम्मदेशना ऐकताना आपण काही गोष्टीचं ध्यान ठेवलंच पाहिजे। आपण धम्मदेशना ऐकतो म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आपण सन्मान करतो, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे। धम्मदेशना ऐकताना आपण अजिबात बोलू नये। आपलं जे काही व्यक्तिगत बोलणं असतं हे व्यक्तिगत असतं, ते इतरांना त्रासदायक होईल, व्यत्यय आणेल असलं आपलं आचरण अजिबात नसावं। या गोष्टीचं ध्यान ठेवून आपण कुठे बसलेलो आहोत, कशासाठी बसलेलो आहोत, आपणही ऐकावं, बाकीच्यांना ऐकण्यासाठी संधी द्यावी, एवढी तरी आपल्यामध्ये एक सद्भावना, सदिच्छा सर्वांच्या प्रती असली पाहिजे। त्यामुळे आपण उगाचच पेंडॉलमध्ये नको असताना उभं राहणं, नको असताना एकमेकाला बोलणं, या अशा गोष्टी आपल्याकडून होऊ नयेत। असं जर होत असेल तर आपण कशासाठी आलो, कुठे आलो, का आलो याचं भान आपल्याला नसतं। आपण आपले मुलं बाळं, नातेवाईक यांच्यामध्ये गुंग असतो आणि असं वातावरण धम्मदेशना ऐकण्यासाठी पोषक नसतं। हे वातावरण शांत असावं आणि प्रसन्न असावं। शांतताही नसेल, प्रसन्नताही नसेल, उद्विग्नता असेल, आपण विवंचनेमध्ये, चिंतेमध्ये गुंतलेलं असू आणि तशा पद्धतीनं आपल्याकडून
काया वाचा मनाने व्यवहार होत असेल तर निश्चितच आपण बौद्ध परंपरा, बौद्ध संस्कृती जोपासतो किंवा नाही याची शंका उत्पन्न होते. तर यासाठी आपल्यामध्ये सुज्ञपणा असावा. हे बाळांनो, ते पेय वाटणार आहे, थोडे शांत बसा, बाजूला ठेवून द्या. ते वाटू नका मनात सध्या, अन्यथा प्रवचन बंद करावं लागेल. तुम्ही एकच गोष्ट करायची, एक तर पेय वाटा किंवा प्रवचन संपू द्या. मनात गडबड करणे उचित नाही. थोडं शांत बसाल अशी अपेक्षा बाळगतो. आपल्याला तहान लागलेल्या आहेत, भुका लागलेल्या आहेत याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे. पण एकदा प्रवचन संपल्यानंतर ही वेळ तुमची आहे. जेवण, तुमचं खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित होईल, चिंता करण्याची गरज नाही. आणि मी तुमची जास्त वेळ घेणार नाही. असो तर खाली बसून घ्या, उगाच उठू नका. ते पेय वाटणं बंद कर. हे बेटा, ते पेय वाटणं बंद करा. मदत देऊ नका कोणाला. मला द्या असं गडबड होते आणि चित्त विचलित होतं. तुमचं लक्ष लागत नाही आपण काय ऐकतो. तर ते पेय वाटणं थोडं बंद कराल. हो बाळांनो, थोडा संयम ठेवा. धन्यवाद. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सर्वजण. साधू 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 साधू. यानंतर थँक्यू. पूज्य भदंत डॉक्टर एस.आर. इंदवंस महाथुरो छत्रपती संभाजीनगर यांना चिवरदान करण्यासाठी आपल्या बोरकीच्या प्रथम नागरिक आयुष्यमती कांताबाई मनोहर मस्के, आयुष्यमती सुमनताई लक्ष्मणराव मस्के यांच्याऐवजी मंगल रवींद्र मस्के आपणास यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अष्ट पुरस्कार या ठिकाणी देण्यात यावा. चला, सरपंच कांताबाई मनोहर मस्के आणि सुमनबाई यांचे प्रतिनिधी मंगल रवींद्र मस्के, पूज्य डॉक्टर एस.आर. इंदवंस महाथुरो, साधू साधू साधू. भिक्षुसंत या ठिकाणी अनुमोदन करत आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यामुळे सर्वांनी हात जोडून भिक्षुसंघाचा आशीर्वाद ग्रहण करावा. दुःखपत्ताचने दुःखा, भयपत्ताचने भया, शोकपत्ताचने शोका, पुंतो सभ्ये पिपानिनो,
एतावता च मे हि सम्मतं कुर्यसम्पदं सब्बे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विहरता होन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चैकानञ्चयं बलम् अर्हन्तानञ्च तेजेन रक्षं बन्धामि सब्बसो आकाशठा च भूमठा देवानागा महेद्दिका पूयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशठा च भूमठा देवानागा महेद्दिका पूयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशठा च भूमठा देवानागा महेद्दिका पूयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु सभीतियो विवज्यन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखे दीर्घायुको भव अभिवादनशीले सा नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलन्ति साधु 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 साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।